नमस्कार, मी अश्विनी माझ्या रेसिपी चॅनलवरती आपलं स्वागत करते. मी इथं बासमती राईस घेतलेला आहे, तर तो मी 2 ते 2.5 चमच घेत आहे बासमती राईस. बदाम आणि तांदळाची मी खीर बनवणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी 11 बदाम घेतलेले आहेत, तर मी त्याच्यामध्ये ॲड करून ते भिजत ठेवणार आहे 2 तास. बदाम आणि तांदूळ हे चांगले भिजले पाहिजे, तरच खीर चांगली बनते. चला तर पाहूया आता मी साहित्य काय काय घेतले ते. इथे मी साहित्य घेतलेलं आहे बदाम, त्याची मी साल काढून घेतलेले आहेत. मस्त भिजलेले आहेत तांदूळ पण. इथे साखर घेतलेली आहे. इथे मी गरम केलेलंच दूध घेतलेलं आहे 1 वाटी. आणि इथं मी वेलची पूड घेतलेली आहे. आता मी तांदूळ आणि बदामची पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरला. पेस्ट करून घेणार आहे. ते बघू शकता पेस्ट तयार आहे. झाकणाला लागलेलं पण मी घेत आहे पाणी घालून. पाणी हे कमी प्रमाणातच वापरायचं आहे. पेस्ट तयार आहे. तर खिरीसाठीची पेस्ट मी पातेल्यात गॅसवरती ठेवलेली आहे. गॅस ते ऑन केलेला आहे. इथे मी अजून 1 वाटी पाणी घालत आहे. हे पाणी मी गरमच यूज करत आहे. तुम्हाला जितकी हवी तितकी क्वांटिटी वाढवू शकता. ज्यादा पातळही करायचं नाही आणि जाडही नाही, मीडियम ठेवायची खीर, तर छान लागते खायला. ही लहान मुलांची आवडती खीर आहे. तुम्ही करून पाहू शकता. कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर गुठल्या धरतात. पाहू शकता इथे खिरीसाठी तयार होत आलेलं आहे. ते मस्त चांगलं शिजू द्यायचं. पेस्ट चांगली शिजली की खीर मस्त होते.
खिरीला जाडसरपणा आल्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे त्या पेस्टमध्ये. इथे मी पाण्याचा वापर हा गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. लो फ्लेमवरतीच ही खीर बनवायची आहे, नाहीतर गुठळ्या धरतात. आता मी इथे साखर घालत आहे. तर साखर मी चवीनुसारच घालणार आहे. तर मी इथे साखर घेणार आहे 3 चमच. तुम्हाला जादा गोड हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता. आता मी इथं घालत आहे वेलची पूड. मस्त चांगला हलवून घ्यायचं. साखर मस्त विरघळली गेली की आता आपण दूध घालू. पाहू शकता इथे खीर पातळही झालेली नाहीये आणि जाडही झालेली नाहीये. मस्त मीडियम झालेली आहे.